रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तांनो, आयुष्य जगत असताना आपण मनापासून ज्यासाठी आपण काही जगतो तोच आयुष्यात येणारी वेळ आपल्यासाठी नको नको करत असतोय. आपण कोणासाठी करतोय आणि का करतोय हे ज्याच्यासाठी करतोय त्याला समजणं गरजेचं असतंय. प्रेम आहे म्हणून नेहमीच आपण पडती बाजू का घ्यायची हे आपल्याला समजलं पाहिजे. नाहीतर ज्याला आपली किंमतच नाही त्यासाठी आपण जीव ओवाळून जरी टाकला तरी त्यासाठी कमी असतोय. दोस्तांनो, जगात सगळं काय सुरू आहे हे सांगता येत नसतं. का तर इथं पर्याय खूप आहेत म्हणून. आणि दोस्तांनो, आपण पर्याय म्हणून नाही तर एक उत्तम आधार म्हणून ओळखलो गेलो पाहिजे. जास्त नाही, पण एवढं तरी नक्कीच असावं जिथं फक्त आपणच असावं. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्य खूप लहान आहे. प्रेमानं गोड बोलत राहा. धन दौलत कोण कोणाला देत नसतं. फक्त माणुसकी जपत राहा. आयुष्यात जास्त गोड बनून नाही राहायचं, कारण ऊसामधला रस हा पूर्णपणे काढून घेतला तर माणसं त्याला फेकून देतात. तसंच आपलंही होऊन जात असतं. कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ पाहत असतो. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा. एखाद्याची चूक झाली तर त्याच्या कानात सांगा, गावभर नाही. चूक झाल्यावर सोडणारी नाही तर जवळ येऊन प्रेमानं समजावणारी व्यक्ती पाहिजे. जीवनात जे मिळवायचं ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या देहाकडे जाणारा रस्ता कधी लोकांची मने तोडून जाणारा नसावा. रागात कोणाला पण बोलताना विचार करून बोलत जा, कारण राग तर शांत होतो, पण त्यामुळे मनावर लागलेले शब्द खूप त्रास देत असतात. कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका, कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला सुद्धा हिरा बनवते. आवड निवड ही अशी असावी जे काहीही झालं तरी कधीच बदलणारी नसावी. स्त्री ही कधीच पैशासाठी तुमच्या जवळ येत नसते. तिला फक्त अपेक्षा असते तुम्ही तिला इज्जत द्यावी, सर्वांसमोरही आणि एकांतातही. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत ठरवू नका, कारण दिवा नेहमी हवेनं नाही विझत तर कधी कधी दिव्यातील तेलही संपत असतं. हिम्मत करा आणि पुढे जात राहा, कारण टोमणं तर देवाला सुद्धा सहन करावं लागत होतं. आपण तर साधी माणसं आहोत. पोटासाठी धंदा हा नेहमीच लाज आणि माज सोडून करावा लागत असतो. तुमच्या आयुष्यात जर तुमच्यावर कोणी प्रेम करणारा असेल तर त्याची कदर करा, कारण प्रेम भीक मागून सुद्धा मिळत नसतं. आयुष्य हे फाटकं असो किंवा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं. समोरचा समजून घेणाराच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ असतं.
इतरांना त्यांच्या दुःखामध्ये दिलासा देणारी व्यक्ती बऱ्याच वेळा स्वतःच्या दुःखामध्ये एकटीच असते. पूर्वीच्या काळी चांदीचे चमचे होते आणि आताच्या काळात चमच्यांची चांदी आहे. स्वारी या शब्दाचा अर्थ असा नसतो की तुम्ही चुकीचं आहात. कधी कधी नाती वाचवण्यासाठी सुद्धा स्वारी बोलावं लागत असतं. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं असतं. मागं वळून पाहू शकतो, पण मागं जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदानं जगा. आयुष्याचं गणित चुकलं असं कधीच म्हणू नका. आयुष्याचं गणित कधीच चुकत नसतं. चुकतो तो फक्त चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही चिन्ह योग्य पद्धतीनं वापरली की उत्तर मनासारखं येत असतं. आपल्या आनंदाची किल्ली ही दुसऱ्याच्या खिशात कधीही ठेवू नका. आयुष्याचा खेळ हा शांततेत खेळा, कारण गोंधळ नेहमी प्रेक्षक करत असतात, खेळाडू नाही. कोणीही तुम्हाला पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत त्या नात्याला पूर्ण विराम दिलेला चांगला असतो. आयुष्यात स्वाभिमान एवढा जपा की समोरच्यानं जर तुम्हाला पैशाची मदत केलेली असेल तर ते त्याला वेळेवर परत करा. कारण देणारा हा वेळ बघून नाही तर त्या वेळची परिस्थिती बघून देत असतो. कोणाचा उपयोग करायचा असेल तर पहिल्यांदा फुगवलं जातं आणि नंतर लाथाडून वापरलं जातं. आजकाल जगाची हीच रीत झाली आहे. आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास नको. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरंच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळतं, संयम ठेवला तर काम होतं, गोड बोललं तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होतं. एक वेळ आपल्याकडं जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर खूप त्रास होतो. जीवनात माणसं सांभाळायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, परंतु आजची लोक पैशाला सांभाळतात आणि माणसांना वापरतात. माणसाचा चेहरा नाही तर त्याचे विचार त्याला सुंदर बनवत असतात.